माझे जीव काहीच कळना मला, काय करावं मी ती. ऐका ना, मध्ये पण दिसले ताईंना बॉक्स मध्ये पाणी नाही, ते काकूंसाठीच मला ताई मरता मरता वाचवलं, पूर्ण माझं रक्त म्हणजे 1 वर्षाखाली. अरे सरक ना माग तू काम नाही तर कशाला उभं राहतो. कुठल्या बी गोष्टीला तोंड दिलं असतं. मग तेच ना, त्यांनी पैसे माझे मला त्यांनी मरतं मग तर नाही म्हणजे तू एक खूप आधार 2 शब्दाचा खा, त्याची कृती खूप महान होती, लहान होता, जेवण तो एवढंच होतं, खूप नाजूक. कोणी झोपत नाही, खूप अवघड होणार आहे. त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तेव्हा त्यांना भीती वाटते. आता थोडं पण येत नाही ना, मग तिचे एक एक वाक्य ऐकायसारखे. त्यांनी जो बॉडी गार्ड म्हणून दिला ना, सासाला पण आणि जो आयडी तो राजा भैया म्हणजे राज्यातपर्यंत आणि जर मोर्चा म्हणजे गावकरीच फक्त असतात, गावातल्या पोलीस ते जिल्हा सगळीकडे सिक्युरिटी मिळाली पाहिजे. मोठ्या जिल्ह्याच्या बाहेर गेले की काय कोणाला पत्र सगळ्यांसाठी दिले जाईल, सगळ्या नाही प्रतिनिधी घरासाठी फॅमिलीसाठी द्यायला पाहिजे. माझं आठवडे कळंब तालुक्यामध्ये आठवडे पालखी हो पाहिजे पाहिजे बरोबर त्यांची ती गाडी होती त्यावेळेस ते वाल्मिकरडला सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना, ते गाडीची जे त्यांना घेऊन गेलते तिथं ते त्या दिवशी पवार साहेबांनी मी बोललो की ताई हो आम्ही आलो त्या दिवशी होते, त्या दिवशी आपण आलोच ना आम्ही त्या दिवशी सुद्धा ते नजर राखायला होता तो कोण मग त्यांचे माणसं मोराळे म्हणून त्याचे नावाने सगळे बाईट दिल्या, त्याचे परत कुठे सगळे सापडले. इथून जाताना सुद्धा हे सरेंडर व्हायचं ना, त्या दिवशी तो बीड जिल्ह्यातच होते. इथून जाताना सगळे सीसीटीव्ही आहेत. मी एसपीना बोललोय नंतर, एसपी ठीक आहे बघतो देख राहून तो पण हाय मोकळाच होते, त्याचं काहीच नाही. आणि पुन्हा आरोपीला काही जणांनी गाडीत दुसरे 2-3 आरोपी होते जे मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा आले, तर त्यांना सुद्धा घेऊन इथली डॉक्टर फॅमिली फिरली, त्याला एक नोटीस दिली सोडून दिला आहे. अरे नुसतं 7-3-7 झाला, जर कुणी बोललं तर त्याला 7-7 महिने जेल होती. प्रश्न हा पहिल्या दिवसापासून पडतो. वाल्मिक कराडनी तो व्हिडिओ केला ना, व्हिडिओ करून टाकला की मी होतोय पुण्यातला. आता पुण्यात गेला पण इथून गेला ताई तो, इथून सगळ्या आमच्या नेकून पोलीस स्टेशन हद्दीतून गेलाय, चौसाळीतून गेला, इथून केजहून गेला, केजला होता. एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाप्पा ते इथं शिवलिंग मोराळेकडे. तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे बरोबर गाडी गाडी चालवली समोर हो बघा ना, जणू टाटे पण तो पण बीडला 5वा कुठे आहे? मला विश्वासच नाही की 7वा आहे कुठे. असं कधी गायब होऊ शकतं माणूस? असं कसं होणार हो या जगामध्ये? आता एवढं मोबाईल आहे, आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना, 2 महिने पोरग मिसिंग, त्याची प्रॉपर्टी 2.5 वर्ष फरार होता आणि ह्या केससाठी त्याला फरार म्हणजे फरार म्हणून, आणि फिरायला तो इथे म्हणजे अटक केली नाही त्याला, अटक केली नाही ओपनली इथे. आमच्याकडे गुन्हेगार ओपन पुण्याचा जिल्हा त्याच्यावर गुन्हे असून सुद्धा, आणि त्याचे प्रत्येक आहेत ना 7 जण सुद्धा, त्याच्यावर प्रत्येकावर 9-9, 10-10, 11-11 गुन्हे, तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं. जे आरोपी आहेत ना आता सगळे, या सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहेत. कुणावर 3 आहेत, कुणावर 9 आहेत, कुणावर मर्डर आहे, कुणावर खंडणी आहे, तरी ते मोकाटच प्रस होते. म्हणजे यांचा पूर्ण एवढा अभय आहे त्याचं काही त्यात आता सुद्धा काही लोक एवढे ही सगळे फिरतातच ना. पोलीस सुद्धा ह्याला सहर होते. 2 PI सुद्धा आहेत,
गित्ते नावाचा इथला एक हे आहे, परत तुमचा तो मुंडे, त्यांचे जर CDR काढा म्हणून आपण एवढं बोलतोय तरी काढतो. CDR तर पाहिजे, तो 7व्याचा तर CDR का नाही? तर त्याचा रे पोलीस यंत्रणेने साथ देते सगळी. नाही, पण 7वा जो आहे ना त्याचा CDR का नाही काढत? नाही काढत. कृष्णा अंधारेचा CDR का नाही करायला लागलो म्हणलं ते. करायला लागलं म्हणजे CDR काढायला काय लागतं? मला तर वाटतं माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलिसांवर आहे. मला जरी नेलं तरी पोलीस येतील, मला एक वाटतं असं. ते पूर्ण केसचे जे पोलीस असतील ना त्या दिवशी मला तर पोलीस वाटतं यंत्रणेवर सगळ्यांना संबंध होता. फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे माझी. कारण इतका विश्वास ठेवून जर ते असं करतात म्हणलं आणि पोलिसांवर काही नाही विश्वास ठेवायचा तर ठेवायचा. ठेवायचा कुणावर? महाजन जे आहेत अशा वेळेला पोलीस स्टेशनचे लोक येत नाहीत तर येतात कुठले लोक, त्यांनाच यायला पाहिजे होतं ना. पण त्यांचं काम काय नेमकं? एवढं मोठं झालंय म्हणजे कसं होतंय कल्पना पण करू शकत नाही आपण. एका चांगल्या माणसाचं असं होतं म्हणजे इतकी त्यांची ओळख होती पोलीस स्टेशनापर्यंत त्यांनी वाट पाहिली असेल आणि हे इतका विश्वासघात करतात म्हणल्यावर किती अवघड आहे. काय तर कधी कधी मग ते न्याय नाही मिळाला ना, जाऊ दे आपण नाही जगायचं. न्याय जर मिळायचं तर मग ते आपण जगण्यात अर्थच नाही. आणि घटना पण ताई अशी झाली आहे दुपारी, ते पण मेन हायवेवर, असं घरातून नाही, शेतातून नाही, कुठेच नाही आणि सोबत तो असताना. पण एवढा हायवे म्हणजे पूर्ण ट्रॉफिक आहे ना. त्याला कोणी इतकं याच रोड ह्यांना सिक्युरिटी आहे ना, तुम्हाला सिक्युरिटी आहे. हे गार्ड दिलं. नाहीतर लातूरवरून पप्पा एकटंच होते. बसने आलेली तिला नाही नाही, गाडीतच आलेली. आणि 5 मिनिटाच्या अंतरावर तो बसला, कारण की 2 व्हीलरवर 3 जण होते, त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली, त्याने फोन लावला, अण्णा मी येऊ का गावाकडे, गाडीत आहे का जागा? पप्पा म्हणले आहे. मग 5 मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायला, पण हा ड्रायव्हिंगला बसला होता. त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीटवरच हल्ला केला. नंतर पप्पा बोलले हा अचानक सरपंच बसला नाहीये, मी सरपंच. हे गाडी बघू. नंतर तिथून पुढं त्यांनी माझ्या पप्पाला बोलले. मग ह्याला पण तिथं हातापायी करून मग हा नंतर पोलीस स्टेशनला. मग आता आपण जाणार कोणाकडे? आधी पोलीस स्टेशन कडे जातो ना, असं झालं म्हणून. तर पोलीसच याच्यात असतील म्हणून काय. महाजन जे आहेत मॅडम मेन गुन्हेगार ते आज मी पोलीस स्टेशनला काम करतो. आज याच पोलीस स्टेशनला मला परत दे. 3 दिवसापूर्वी त्यांनी महाजनच्या विरुद्ध ना आपण फिर्याद दिलेली आहे. त्या राजेश सोनवणे फिर्याद दिली आपण फिर्याद अच्छा आहे. तर त्याचं 90 दिवसाच्या आधी इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. तर आपण जर फोन केला तर ती अॅट्रॉसिटी रजिस्टर होईल. ते आपण लक्ष देऊन करूया फोन ना. केला तर. कारण त्या महाजनला ती मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे ताई. हा मग हे त्याला मुख्यमंत्रीच वाचले. आणि पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये नागपूरच्या सांगितलं अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला क्लीन चिट दिली होती. की तो तिथं स्पॉटवर गेलता म्हणून. नको तिथल्या पोलिसांची डायरेक्ट त्यांना शिक्षाच झाली पाहिजे. पोलीसच काही जोपर्यंत जे पोलीस आरोपी होते त्यांच्यामुळेच हे सगळं झालं. पोलीस स्टेशन घेतलाच नको त्याचा उपयोग त्यांनी कशामुळे केलं? पैशामुळेच केलं असेल नाही. पैशाच्या जीवावरच केलं. ते काय पैसे खातात का? अन्न खात नव्हते का? नोटाच कागदच खाते. आणखी त्यांचं एक म्हणणं आहे अश्विनीचं, त्या मला म्हणतात समोरून माझ्या नवऱ्याला मारायचं ना. हा, तो वाघ माझं होता. म्हणणं ते काय म्हणते हातापायी झाली म्हणून त्यांना व्हिडिओ काय युग झाला. मग त्यांनी माझ्या मिस्टरने तरी 10-15 लोक होते त्यांच्यासोबत. माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं ना आणि आमच्या इथल्या स्टँडवर मारायचं, अगं घरी मारायचं, असं गपचिप का म्हणणं न्यायचं त्यांनी. आणि हा भेट नव्हता, त्याची चूकच नव्हती ना कुठलीच. कधी अर्धरात्री बेरात्री कधी पण यायचं ना. सरळ सगळ्याबरोबर संबंध जेवढे होते सगळे राजकीय पदावर असताना सगळ्या पक्षावर एवढे चांगले संबंध, काही नाही कुणाला कधीच काय. निवडणूक झाली की दुसऱ्या मिनिटात फसत केलं. नाही लेकरासाठी कमिटीचे पण मेंबर आहे ना. देवी परिस्थितीला बिलकुल नाही. कमिटी ना. बूथचे अध्यक्ष ना भारतीय जनता पक्षाचे. नाही, पण म्हणजे ऍक्च्युअली 1:30 वाजता हिचं फोन आला होती गावाकडे स्वयंपाक संध्याकाळी करा. अश्विनीचा लातूरून निघाला तो. आणि 1:30 लातूरून निघले म्हणून फोन केला. मी पण फोन केला नाही. मी फोन 5 म्हणजे वाजता तुम्ही घरी वाट बघत आहे ती आता. 5 वाजता फोन केला. जेवायला कधी येणार? तर 5च रिंग वाजले. पुन्हा मी काय केलं, फोन उचले ना म्हणून. म्हणजे मला वाटलं मी फोन कट केला की कुणाचाही फोन किती वेळ एक रिंग पहिल्याच रिंगला माझा फोन उचलणार असतो. हो हो आता आणि मग नंतर थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ.
मग लगेच मी धनुला केला, अरे धनु दादाचा फोन स्विच ऑफ झाला म्हणलं. आणि तुम्ही जेवायला वाट बघताय. हा जे सोमवार सोडायला तरी सुद्धा काही वाटलं नाही बघा. ते म्हणला मी दादाला बघतोय, तरी मी वरण फोडणी टाकलं, कुकर लावलं, गवारी निवडत होते बघा, पिठाचे गवारीचे शेंग तोंडी लावायचं. असं मनात कसं येईल ना कोणाच्या, आपण आपलं वाट बघत एक असतो. पण दिवस मॅडम कधीच भांडण नाही ना झालं ताईचं कुणासोबतच इतके वर्ष झालं. नाही, विषय भांडण्याचा विषय म्हणजे असं होईल असं काय वाटत म्हणून त्याला भीती वाटत नव्हती एवढंच. आणि ते सतत म्हणायचे प्रत्येकाचं चांगलं केलं, माझं कशाला कोण वाईट. अहो व्यसन मुक्ती सुद्धा ताई किती केली त्यांनी. 40 भेटले. आईचं पण 40. एक बेस्ट सरपंच मुलींना पुरस्कार मिळाले ते 19 त्यांच्या वडिलांना गावासाठी. हो, उत्कृष्ट सरपंच एकदम नॉन करप्टेड. काय का अजून काय काय? आणि ते झाडं लावलेले बघा वाटते काय, कलर झाडाला दिलेला बघा वाटते का, मला बघा वाटते. त्यांनीच केलं सगळं. मी आता मला पण थोडं सुधरत नाही, तुम्ही समजून घ्या, आमचे गावकरी काय सांगते.